हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज शुक्रवार आहे आणि आता श्रावण पण संपला आहे, त्यामुळे नॉनव्हेज खायला परत सुरुवात झाली आहे। हे 8-15 दिवसच परत मग नवरात्र सुरू होतेच, मग तेव्हा एकदा परत आपल्याला मच्छी बंद करावीच लागते। त्यानंतर साईडला चपात्यांची तयारी चालली। चपात्यांचं पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं, तिला अंड्याचा पोळा पाहिजे होता म्हणून अंड्याचा पोळा करून दिला। ते गॅस स्लो करून तिची केस पण बांधून घेतली, हात धुतलेने पटकन चपात्यांना करून घेतल्या, कारण की तिची गडबड असते सकाळची जरा जायची। तर पटापट म्हटलं चपात्या करते, कारण 5:45 6:30 होऊन गेले होते। तिला मी सांगते ही चपाती आणि भाजी वेगळी नाही, अंड्याचा पोळा सगळं तेल लागेल, तेच तिला मी सांगत होती। इथे एका चपात्या सुरुवात झाली आहे। तुम्ही म्हणाल की इथे बाटली कशाला ठेवली? ही तुपाची बाटली आहे। मी गावावरून तूप आणलं होतं, ते पूर्ण एका डब्यात निथळून घेतलं आहे सगळं, पण थोडंसं खाली बाटलीला चिटकून राहिले, त्याच्यामुळे ती बाटली मी इथे गरम करायला ठेवले, म्हणजे सगळं तूप त्या डब्यात ओतलं जाईल। म्हणजे पटकन कसं डब्या आतमध्ये चमचा असला की पटकन लावायला भेटतं। हे बाटलीतलं पटकन दुसऱ्या डिशमध्ये काढा, त्याच्यामुळे मी एका डब्यात ओतून ठेवते, मग ते आपलं काढायला बरं पडतं, पटकन लावायला वगैरे बरं पडतं। कितीही आवरायचं आपण सकाळचं म्हटलं, किती लवकर उठलं तरी गोंधळ होतोच। तिची शाळा असते, त्याच्यामुळे तिची केस बांधा, परत डबा असतो, त्याच्यामुळे खूप गडबड होतेच ही। तरी ते माझी चपाती झाली, तिला मी सांगते डबा भरून घे, तर ती आली आणि डबा भरून गेली लगेच। तर ती गेली, तिला सारखी ती मला बाहेरून ओरडते, मम्मी बाय मम्मी बाय, म्हणून मी तिला बाय करायला बाहेर गेली। त्याच्यानंतर माझ्या चपात्या झाल्या बाबा एकदाच्या। त्याच्यानंतर मी परवा रविवारी मच्छी घेतली होती, चिकन वडे केले होते मी, कारण की श्रावण संपला होता, रविवार होता, तर गावाला काहीच नुसतं चिकन आणलं होतं, वडे नव्हते केले। तर मुली बोलायला लागले मम्मी चिकन वडे कर, म्हणून चिकन वडे केले होते। पण रविवारी मच्छीवाली आली होती, तर तिच्याकडनं मी मच्छी घेऊन ठेवली होती। तर ही मच्छी चांगली साफ करून धुवून घेतली मी 2-3 वेळा। त्याच्यानंतर मीठ आणि लिंबू पिळून त्यात थोडा वेळ बाजूला ठेवणार आहे। नेहमी अशी काठ असते ना, त्याच्यावर असं ताट ठेवायचं, म्हणजे अशी ना हे सगळं पाणी बघा सगळं निथळून येतं खाली। ह्याच्यानंतर मी साईडला कोकम पण भिजत घातलेत। कोकम मच्छीत टाकले की जरा वशाटपणा असतो आपल्या मच्छीचा, तो कमी होतो, वास कमी होतो। तिखट हळद मीठ टाकून घेते मी। तर थोडासा मी गरम मसाला होता तो टाकला। नंतर आपले जे कोकम मी भिजत टाकले, धुवत होती मच्छी तेव्हाच कोकम भिजत टाकले होते, थोडंसं पाणी टाकलं त्याचं। मला इथे तिखट थोडं कमी वाटलं, कारण की आमचं जेवण असं तिखट असतं, झणझणीत। आणि त्यात आपण रवा आणि तांदळाची पिठी लावतो, त्यात अजूनच ते तिखटपणा त्याचा कमी होतो। इथे तवा पण मी तापत ठेवला आहे, तेल टाकून ठेवलं आहे। नंतर ही तांदळाची पिठी घेतली, त्यात थोडंसं रवा टाकला आहे। माझ्याकडे बारीक रवा नव्हता म्हणून मी जाडाच रवा टाकला ह्याच्यात। त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं तिखट हळद आणि मीठ थोडं बेतानेच टाका, कारण की आपण आधी पण टाकलं आहे आणि मच्छी धुतल्यावर
पण टाकलं होतं. त्याच्यानंतर मी मच्छीला रव्यात आणि तांदळाच्या पिठीत घोळून चांगलं टाकलं आहे त्याच्यात तव्यात. तेल आधीच तापलं होतं म्हणून पटापट टाकता आलं ते. मच्छी फ्राय करत होती, एका साईडला कामं पण चालली होती. तर म्हटलं भांडी बिंडी घासून घ्यावी म्हणजे पटापट शाळेची गडबड असते ती, त्यात तो गेला